कविता आहे की अरे यावं त्या चार्ली चॅपलिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि सांगावं मला, नितीन घे ना माझं रक्त, त्या रक्ताने लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मी कविता लिहावी एवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथे यावं आणि मान खाली घालून लादेननं मला म्हणावं, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानेही ते हसत हसत मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी येईल. आणि तुम्ही या सगळ्यांनी एकदा माझ्याकडे कवटीमन काढणार आहात. तुम्ही तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचं. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणार.